नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि पहिली मोठी बातमी आपण बघूया. बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातून मोठी बातमी समोर येते. या प्रकरणातील आरोपीला भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जात आहे. शाळेचा सचिव तुषार आपटे हा भाजपाचा स्वीकृत नगरसेवक आहे. बदलापुरातील खासगी शाळेतील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर बदलापुरात जे आंदोलन झालं ते संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे. या प्रकरणातील खासगी शाळेचा सचिव असलेला तुषार आपटे यांच्यावरती विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचबरोबर अनेक दिवस तो कारागृहात सुद्धा होता. यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आलेला आहे. मात्र याच तुषार आपटेला भाजपाकडून बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बदलापूर शहरासह राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जातोय. भाजपानं कोणत्या आधारावरती तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक पद दिलं असा सवाल बदलापूरमधून आता उपस्थित केला जातोय. देशभरामधल्या अलीकडच्या काही घटना आपण पाहिल्या असतील तर या देशातल्या अनेक भागातले अशा प्रवृत्तीचे लोक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, बहुसंख्य लोक यातले, त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रतिष्ठा द्यायची, हे भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण दिसत आहे मला. ज्या शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या खोलीत झाला त्या शाळेच्या संचालकांची काहीच जबाबदारी नाही का? त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले, मग ते ठरवून सरेंडर झाले. आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहे. आता तुमच्या माध्यमातून कळते की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे. जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे, तर अशी कृत्य करणाऱ्यांना इनाम ते निर्दोष सुटलेत का अद्याप? नाही. जर न्यायालयात खटला चालून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो. पण अजून खटला पेंडिंग आहे. खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून, हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि भविष्यामध्ये यांना सुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देतील. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय. महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय. काय संदेश देताय तुम्ही देशात? आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात. तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात, हे तुमचं काम आहे. अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. तुषार आपटे हे आदर्श विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष होते. 25 वर्ष ते 9 वर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करतात. तुषार आपटेंचा जो फॉर्म आहे तो कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे आणि त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक आहेत त्यावेळेला त्यांनी उमेदवारी देखील मागितलेली, त्याला उमेदवारी दिली नाही. आणि जो काही निर्णय वरिष्ठांकडून आलेला आहे त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा फॉर्म कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे. तर बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार झालेला होता आणि या प्रकरणातूनच ही मोठी घडामोड म्हणावी लागेल. या प्रकरणातील आरोपीला भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जात आहे. शाळेचा सचिव तुषार आपटे याला भाजपाचं स्वीकृत नगरसेवक पद दिलं गेलेलं आहे. बदलापुरातील खासगी शाळेतील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर बदलापुरात मोठं आंदोलन झालं. अगदी संपूर्ण देशानं हे आंदोलन बघितलेलं होतं. मात्र या प्रकरणातील खासगी शाळेचा जो सचिव आहे तुषार आपटे याच्यावरती विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर अनेक दिवस तो कारागृहात सुद्धा होता. यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आलेला आहे. मात्र याच तुषार आपटेला भाजपाकडून बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बदलापूर शहरासह राजकीय वर्तुळात एकंदरीतच संताप व्यक्त केला जातोय. भाजपानं नेमक्या कोणत्या आधारावरती तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक केलं असं सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय.
गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात. गणेश, खरं तर बदलापुरात जे काय घडलं ते आंदोलन खूप मोठं झालं, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि भाजपाकडून आता याच आरोपीला स्वीकृत नगरसेवक पद दिलं जात आहे. अमित, बदलापूर नगर परिषदेमध्ये काल उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती आणि त्याच वेळेस स्वीकृत सदस्य जे आहेत ते निवडले जाणार होते आणि त्यावेळेस आपण स्वतः सभागृहात होतो. ज्या वेळेस या ठिकाणी स्वीकृत नगरसेवकासाठी तुषार आपटे यांच्या नावाची घोषणा झाली, त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्या ठिकाणी सगळी प्रसारमाध्यमं होती आणि त्याच वेळेस सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा एकदा 1.5 वर्षापूर्वी झालेल्या त्या लैंगिक अत्याचाराच्या ज्या आठवणी होत्या त्या जाग्या झालेल्या आहेत. मात्र बदलापूर शहरातून सगळीकडून या ठिकाणी टीका होतीये, कारण तुषार आपटे जे होते त्या या खासगी शाळेचे त्याचे माजी सचिव होते आणि त्याच्यामुळे त्याच्यामधले ते सह आरोपी होते आणि त्याच्यामध्ये ते अनेक दिवस कारागृहामध्ये होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता आणि विशेष म्हणजे भाजपाच्या काही लोकांशी आपण बोलल्यानंतर, पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुषार आपटे यांनी भाजपाकडे नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मागितलं होतं, मात्र त्यांना तिकीट दिलं गेलं नाही आणि त्यावेळेस त्यांनी प्रभाग जो होता त्या प्रभागातून जवळजवळ भाजपाचे 4 नगरसेवक निवडून आणले आणि त्याच्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी स्वीकृत पदासाठी आग्रह धरला आणि त्याच्यामुळे त्यांना स्वीकृत पद दिलं गेलं, अशी माहिती आपल्याला बदलापूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र सर्व स्तरातून या ठिकाणी टीका होताना दिसते. आपण पाहिलं की संजय राऊतनी देखील या प्रकरणावर टीका केलेली आहे आणि हे प्रकरण ज्यांनी समोर आणलं होतं त्या संगीता चेंदवनकर या देखील काही वेळानं प्रसार माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका खरं, स्पष्ट आणि या करणार आहेत. संदर्भात अजून काय काय राजकीय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची मोठी बातमी आपण बघूयात. तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबाबत एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेश, बिहार यासह देशातील अन्य राज्यातील नेत्यांना प्रचारात उतरवलेलं आहे. तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 या ठिकाणी प्रचार केला आणि यावेळेला त्यांनी बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी असं वादग्रस्त विधान केलेलं आहे. या विधानामुळे आता नवा वाद पेटलेला आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आलेले भाजप नेते अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केलेला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे असा उल्लेख केला आहे. Want a triple engine government. If you look at Chennai, it is DMK at the top, BJP. Bangalore, Congress, BJP. Hyderabad, Congress, BJP. Here we are looking at the only city in our country where a triple engine Sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. बरं का, गर्जना चांगली आहे, पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात, त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदेनं उत्तर दिलं पाहिजे, त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगताय. हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे, बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे. नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णामलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा नये. कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्र अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल. कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा? हे धनुष्यबाण ज्याने घेऊन चोरलाय किंवा जे शिवसेना म्हणून मिरवतात, का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा? एवढे लाशात की तुमच्या थोबाडात मारून गेला तो अण्णामध्ये सरकारच्या.
दरम्यान अखिल चित्रे यांनी ट्विट करत भाजपावरती निशाणा साधलेला आहे. ते ट्विटमध्ये म्हणतायत, शेवटी पोटातलं उठांवर आलंच. भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना त्यांनी आणून मराठी माणसाला चिथवू नका. पुन्हा तुमचा कोणी भाजपला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसाला हिणवलं तर तुमची मराठी माणसाची गाठ आहे हे लक्षात असू द्या. शहरांची नावं फक्त शब्द नसतात तर भाषा, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमान दर्शवतात. मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही. आणि मुंबई महाराष्ट्राचीच, जय महाराष्ट्र अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. तर अण्णामलाई यांनी अत्यंत चुकीचं विधान केलेलं आहे. त्यांनी केल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. ताई काय सांगाल, कसा जाहीरनामा आहे? दोन्ही दादा आणि तुम्ही एकत्रित येऊन जाहीरनामा केला. एक अतिशय पुणेकरांसाठी जो इम्प्लिमेंट करता येईल असा जाहीरनामा केलेला आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की पुणेकरांच्या सेवेसाठी जे प्रयोग आम्ही करून बघितलेले आहेत वॉर्ड्समध्ये, त्याचं स्केलिंग पुढच्या 5 वर्षाचं. ताई, महाराष्ट्र वाट पाहत होता दोन गोष्टींची, ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं आणि तुम्ही भावांनी एकत्र यावं. ऍटलिस्ट पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी एकत्रित आलायत तुम्ही. पुढचं हे समीकरण असंच राहील असं वाटतंय आता तरी? बघूया ना, ही फर्स्ट फेज आहे. पुढे बघूया कसं काय होतंय. आता आम्ही फोकस या भागाचा सर्वांगीण विकास करणं आहे. ताई ना, निवडणुका आहेत स्थानिक पातळीवरच्या, पण भाजपकडून जो प्रचार केला जातो किंवा विरोधी पक्षाकडून, अगदी महेश लांडगेंचं विधान असेल दादांवर केलेलं, आणि काल जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सांगितलंय की मुंबई ही महाराष्ट्राची सिटी नाहीये. अण्णामलाई जे नेते आहेत दक्षिणेतले, असं बोलणं किंवा प्रचार या स्तरावर नेणं योग्य असं वाटते तुम्हाला? हे दुर्दैवी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण जी पातळी भारतीय जनता पक्ष, म्हणून मी अनेक वेळा म्हणते की भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. जेव्हा प्रकाश जावडेकर असतील किंवा बापट साहेब असतील, मी त्यांना ऍक्च्युली मिस करते. जरी आमचे विरोधक असले तरी अतिशय सुसंस्कृत विरोधक होते आणि एवढी पातळी कधीच सोडली ना. ते नवीन इनकमिंग जे बीजेपीनी सुरू केलंय ना, त्याच्यामुळे दुर्दैवाने एक सुसंस्कृत पक्ष जो भारतीय जनता पक्ष खरंच होता, त्याचे जुने सिनियर लोक खूप सुसंस्कृतपणे राजकारण करत होते, ते आज कुठेतरी हरवलेत. आणि त्याच्यामुळे हे नवीन इनकमिंग जे भारतीय पक्षात आले ना, त्याच्यामुळे त्या पक्षाचं नुकसान झालं आणि महाराष्ट्राचा पातळी खाली जाण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे.